राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे निर्माण झालेल्या पोकळीनंतर आता यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। राज्याचे अर्थमंत्री म्हणून अजित पवार नेहमीच आपला ठसा उमटवत आलेले आहेत, मात्र त्यांच्या निधनानंतर अर्थ मंत्रालयाची जबाबदारी आता थेट मुख्यमंत्र्यांकडे आलेली आहे। प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तिजोरीची चावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः हाताळणार असून राज्याचा लेखाजोखा तेच सभागृहासमोर सादर करतील असं देखील समजतंय। राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला येत्या 23 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे आणि हे अधिवेशन राज्यासाठी अत्यंत कळीचं मानलं जात आहे। नवीन आर्थिक वर्षाची तरतूद, विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासाचा रोडमॅप या अर्थसंकल्पातून स्पष्ट होणार आहे। अर्थमंत्री म्हणून अजित पवारांची अनुपस्थिती राज्याला जाणवणारच आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्प मांडण्याची ही पहिलीच वेळ नाहीये। या आधी जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा देखील देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून राज्याचा अर्थसंकल्प अत्यंत प्रभावीपणे मांडलेला होता आणि त्यामुळे अर्थकारणाचा दांडगा अनुभव असलेल्या फडणवीसांकडे ही जबाबदारी गेल्यानं प्रशासकीय पातळीवर कामाला वेग आला असल्याचं कळतंय। मात्र राजकीय दृष्ट्या हा अर्थसंकल्प यंदा कसा असेल, विरोधक यावर काय भूमिका घेणार आणि मुख्यमंत्र्यांच्या पोतडीतून जनतेसाठी नेमकी कोणती घोषणा होणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं आहे। तर आता दुसरीकडे सर्वांचं लक्ष लागून असलेल्या केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27च्या काउंटडाऊनला आता सुरुवात झाली आहे। येत्या रविवारी म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी देशाच्या आर्थिक प्रगतीचा महालेखाजोखा सादर केला जाईल। 29 जानेवारीला संसदेत मांडण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षणानंतर आता सर्वांच्या नजरा या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या भाषणाकडे वळल्यात। रविवारी सकाळी 11 वाजता अर्थमंत्री संसदेत देशाचं बजेट मांडतील आणि यंदाचा अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा खेळ नसून तो अनेक अर्थांनी ऐतिहासिक ठरणार आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन या सलग 9व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार असून भारतीय संसदीय इतिहासात असा पराक्रम करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरतील। मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प आहे आणि त्यामुळे आगामी वर्षात देशाची आर्थिक धोरणं नेमकी कोणत्या दिशेनं धावणार, मध्यमवर्गीयांना दिलासा मिळणार का आणि उद्योगांसाठी काय नवी तरतूद असणार याचा स्पष्ट रोडमॅप या भाषणातून समोर येईल। भारतीय लोकशाहीच्या इतिहासामध्ये यंदा एक आगळीवेगळी आणि अभूतपूर्व घटना पाहायला मिळणार आहे। सामान्यतः आठवड्यातील कामकाजाच्या दिवशी सादर होणारा अर्थसंकल्प यंदा चक्क रविवारी मांडला जाणार आहे। भारताच्या इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच घडत असून सुट्टीच्या दिवशी संसदेचं कामकाज अर्थसंकल्पासाठी सुरू राहणार आहे। याआधी 2017 मध्ये तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटलींनी फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी बजेट मांडण्याची जुनी परंपरा मोडीत काढून 1 फेब्रुवारी ही तारीख निश्चित केली होती। आता 2026 मध्ये रविवारी अर्थसंकल्प सादर करून एक नवा पायंडा पाडला जातोय। सकाळी 11 वाजता सुरू होणाऱ्या या भाषणाकडे शेअर बाजार, बडे उद्योगपती आणि देशातील सामान्य नागरिक डोळे लावून बसलेल्यात। सुट्टीचा दिवस असूनही संपूर्ण देशाचं लक्ष या संडे बजेटकडे लागून आहे आणि याबाबत अधिक चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत अर्थतज्ञ कौस्तुभ जोशी। कौस्तुभजी, स्वागत आपलं। खरं तर देशाचा अर्थसंकल्प आहे आणि संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे। 2-3 महत्त्वाच्या घडामोडी आताच आपण सगळ्या महाराष्ट्रातल्या आपल्या प्रेक्षकांना देखील सांगितल्या की अर्थमंत्री निर्मला सीतारामन खरं तर 9व्यांदा आणि अशा प्रकारचा रेकॉर्ड ब्रेक आणि सोबतच संडे बजेट असा हा योग जुळून आलेला आहे। मात्र देशाला या बजेटकडून काय काय मिळावं अशा अपेक्षा सध्या आपल्याला ऐकायला मिळत आहेत आणि अर्थतज्ञ म्हणून भारताची सध्याची आर्थिक परिस्थिती आणि या अर्थसंकल्पाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा काय? सर्वप्रथम एक नवीन परंपरा या निमित्ताने सुरू होते, ती म्हणजे रविवारी अर्थसंकल्प मांडला जातोय हं, आणि हा अर्थसंकल्प मांडला जातोय त्याची पार्श्वभूमी मला महत्वाची वाटते। हं, वर्षभरापासून आपण सगळे बघतोच आहोत की अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जे व्यापार युद्ध सुरू केले, एक प्रकारे याला व्यापार युद्धच म्हणावं लागेल, की हो, जगभरातल्या विविध देशांवर कर लादणे, त्याच्यामुळे कुठेतरी एक भारतीय अर्थव्यवस्था अस्थिर होते की काय अशी एक भीती वर्तवली जात होती। पण सुदैवाने मागच्या 3 महिन्यातले जे जीडीपीचे आकडे आलेत हं, त्यामध्ये इतका मोठा फटका बसलेला दिसत नाहीये। बरं, त्यामुळे या पार्श्वभूमीवर जेव्हा फायनान्स मिनिस्टर सीतारामन मॅडम आपला अर्थसंकल्प सादर करणार आहेत, तेव्हा परिस्थिती अशी असणार आहे की सगळ्यांनाच या अर्थसंकल्पातून काहीतरी हवंय। म्हणजे साधारणपणे निवडणुकांच्या 1 वर्ष आधीचा अर्थसंकल्प
हा जरा थोडा पॉप्युलिस्ट बजेट म्हणून आपण म्हणतो, की ज्याला लोकानुनयी बजेट असतं. हं, हं, पण यावेळेला प्रत्येक सेक्टरला काहीतरी अपेक्षा आहेत. म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही बघाल तर मागच्या वर्षभरामध्ये काही समाधानकारक परतावा मिळालेला नाहीये. त्याच्यामुळे तिकडून काही लोक म्हणतात, की आम्हाला परदेशी गुंतवणूकदार भारतात येतील अशी परिस्थिती निर्माण व्हायला हवी. उद्योजकांच्या दृष्टीने कॅपिटल इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक वाढणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. हं, किंवा हं. अगदी जीएसटीच्या दरामध्ये काही महिन्यांपूर्वी सरकारने थोडी कपात केली. त्यानंतर बरोबर. सरकारकडे किती पैसे जमतात? कारण इथे आहे कसं, की आपल्या सगळ्यांना सरकारकडून काहीतरी पाहिजे. पण सरकारकडे किती पैसे जमतात हे जेव्हा त्या सांगतील, तेव्हा आपल्याला पुढच्या 5 वर्षाचा एक साधारणपणे अंदाज येईल. त्यामुळे हे बजेट बघणं हा एक इंटरेस्टिंग प्रकार असणार आहे. याचं कारण लोकल ते ग्लोबल अशा सगळ्या आव्हानांना सरकारला सामोरं जायचंय. कारण आपण आता अशा परिस्थितीत आलो आहोत, की आंतरराष्ट्रीय व्यापार टाळून हं. आपला विकास नाही होऊ शकत. त्याच्यामुळे एकाच वेळेला देशातल्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला उपाययोजना काढाव्या लागतील आणि परदेशातल्या घडामोडींवर लक्ष ठेवावं लागेल. जसं काही दिवसांपूर्वी अगदी परवाच भारत आणि युरोपियन युनियनमध्ये व्यापार करार झाला, तो आपण बघितला. हं, हं. तर ज्या देशांकडून आपल्याला काहीतरी एक सकारात्मक मिळतंय किंवा व्यापारामध्ये कुठे फायदा होतोय, तर हं. त्याचा परिणाम ज्या क्षेत्रांवर व्हायचा तो होईल. पण थेट सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यावर प्रभाव पाडतील अशा काय योजना मांडल्या जातात ह्याच्याकडे लक्ष ठेवावं लागेल. कारण बरं. सरकारकडे म्हणावा इतका पैसा खर्च करण्यासाठी नसतो. कारण आपल्याकडे खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी कायम परिस्थिती असते. बरं, मग बरं. डेफिसिट तयार होते म्हणजे तूट. तर ती तूटही सरकारला एका लिमिट पलीकडे वाढवता येत नाही. त्यामुळे बरोबर आहे. पैसा कौस्तुभजी, हे झालं तर राज्याच्या आणि देशाच्या एकंदरीत तिजोरीविषयी. मात्र मला एक थेट प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, की ज्यावेळेला सर्वसामान्य माणसाच्या अपेक्षा असतात, त्या अपेक्षापूर्तींचं हे बजेट असू शकेल, असं तुम्हाला वाटतंय का? दुसरीकडे निर्मला सीतारामन यांनी जो एक ध्येय ठेवलेला आहे, की जीडीपीमध्ये वाढ करून ती पुढच्या वर्षापर्यंत सर्वाधिक करण्याचा देखील मोठा उद्देश त्यांनी सगळ्यांसमोर मांडलेला होता. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे अशा वेळेला काय महाग आणि काय स्वस्त होऊ शकतं, असा तुमचा अंदाज आहे आणि अपेक्षांचं हे बजेट अपेक्षापूर्तीचं ठरेल असं वाटतं का? हे बऱ्यापैकी अपेक्षापूर्तीचं बजेट ठरेल असं मला वाटतं. कारण कुठेतरी जीएसटीच्या हं, दरामध्ये कपात हं. हा मुद्दा जर आपण लक्षात घेतला, तर तो थेट लोकांच्या पैशाशी संबंधित आहे. म्हणजे हां. तुमच्या खिशाचं बजेटच त्यांनी बदलून जातं. कारण मागच्या वर्षी सरकारने नवीन कर प्रणाली चालू केली. मागच्या वर्षी म्हणजे काही वर्षांपूर्वी. त्याच्यामुळे इन्कम टॅक्सचा जो एक मोठा आउटफ्लो असायचा, की लोकांना चिंता असायची, की आता टॅक्स सेव्हिंग इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत किंवा हां. मला कर वाचवावा लागेल. तर नवीन कर प्रणालीमध्ये ती मर्यादा खूप जास्त आहे. त्यामुळे इन्कम टॅक्समध्ये काही सवलती वगैरे मिळतील, अशा पद्धतीने अपेक्षा ठेवण्यापेक्षा अप्रत्यक्ष दरामध्ये म्हणजे इनडायरेक्ट टॅक्सेस, जीएसटी याच्यात कुठे काहीतरी सवलत मिळू शकेल असं मला वाटतं आणि विशेषतः उद्योजकांना या या गोष्टीकडून जास्त अपेक्षा आहेत. आणि सरकारने उद्योजकांना जर मदत केली, तर ते त्या वस्तू लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवतील. बरोबर हा आहे. एक आणखी एका महत्त्वाच्या विषयावरती सध्या चर्चा सुरू आहे, की जे फायनान्शियल सेक्टर आहे, त्यामध्ये काही बदल केले जाण्याची अपेक्षा आहे. उद्योग क्षेत्रामध्ये देखील ते होऊ शकतात आणि सर्वसामान्य माणसाला मिळणारा जो पगार आहे, त्याच्या रचनेमध्ये देखील बदल होणार असल्याचं वृत्त आत्तापर्यंत कळलेलं आहे. टेक होम जो असेल किंवा इन हँड असेल, त्यावरती परिणाम होणार असल्याची देखील शक्यता वर्तवली जाते. त्याविषयी मला आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे. कौस्तुभजी. एक लेबर कोड आता काही दिवसांपूर्वी भारत सरकारने पास केलं. म्हणजे आपण कामगार कायद्यातल्या बदलांचा हं. त्याच्यात विचार करतो. तर बरोबर. त्यानंतर एक एक असा विषय समोर आला, की लोकांना इन हँड जे पैसे मिळतात, ते पैसे कुठेतरी वाढायची शक्यता आहे. फक्त हे नक्की बजेटमधून कितपत वाढवले जातील हं, हं. किंवा अशी कुठली प्रोव्हिजन थेट बजेटमध्ये केली जाईल, याविषयी मला थोडी शंका आहे. पण लोकांना झळ बसू न देता त्यांचं आहे ते जीवन जे काही ते जगतायत त्यातल्या त्यात छान कुठेतरी त्यांना एक सुखावं असा काहीतरी दिलासा कुठल्यातरी माध्यमातून मिळेल आणि विशेषतः महाराष्ट्राचा जर विचार करायचा झाला तर महाराष्ट्रातल्या मेगा प्रोजेक्टसाठी आणि विशेषतः अगदी मुंबईकरांचा जर का विचार करायचा झाला तर मुंबईतल्या MMR रिजन मधल्या महत्वाच्या प्रोजेक्ट्सवर सरकारने जर बजेटमध्ये अलोकेशन वाढवलं तर ते एक प्रकारे आपलं आयुष्य सुखकर करणारच ठरतं. कारण प्रत्यक्ष हातात पडणारे पैसे हेच काही फक्त महत्वाचं समजायला नको. या निमित्ताने सरकार कुठे खर्च करतं आणि त्याचा थेट लाभ आपल्याला होतो का हाही विचार करावा लागेल.
बरोबर आहे. आर्थिक धोरणं नेमकी कुठल्या दिशेने जाताना दिसून येतील, जे यापूर्वी आपण पाहिलेलं होतं की मेक इन इंडिया असेल किंवा फायनान्स सेक्टर जो आहे तो सगळा बदलावा या दृष्टीनं प्रयत्न सुरू होते. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पात काय दडलंय हे आपण त्याच तारखेला म्हणजे येत्या 1 तारखेला रविवारी सगळेजण पाहणार आहोतच. धन्यवाद कौस्तुभजी, तुम्ही आमच्यासोबत जोडल्या गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.